पिकते का ते? नाही पिकत नाही. एखाद्या आंब्याच्या झाडाला आपण 100 घागरी पाणी नेऊन टाकलं तर ते पिकते का? नाही पिकत ना. तसंच आमच्या जीवनामध्ये बी आम्ही कर्तव्य करत राहावं. बाबाजी होते एकल्याचे, आज कितीतरी लोक झाले. पण पहिले जर आम्ही इतिहासाकडे जर बघितलं ना, इतिहासाकडे जर आम्ही बघितलं ना, जर पाहिलं तर ज्ञानेश्वर माऊली हो, तुकाराम महाराज हो, जनाबाई हो, मीराबाई हो, आहे ना, हे एकटालेच होते ना. पहिल्याने त्याला कोणी सोबती होतं का? फुलाजी बाबाला कोणी सोबती होतं का? फुलाजी बाबा सगळे काय बाडीकट होते काय? कोणी होतं का? नाही, ते एकच बालक, एकच बाडीकट, एकच. तर असंच आमच्या जीवनामध्ये बी जेवढं बी झालं तेवढं आपण तरुणी दुधात आले, आपण तरले नवल नव्हे. खरंच की तुकाराम महाराजाचा एक अभंग मला कधी बी मी सांगतो. माणसाच्या जीवनामध्ये मला की मोहरा ऐसे फळे नाही आले, पक्की दिसी येते थोडे. बरोबर आहे, तुकाराम महाराजांना म्हणलेलं आहे, मोहरा ऐसे फळे नाही आले, पक्की दिसी येते थोडे. आज जसं ते आंब्याचं झाड आहे, आंब्याच्या झाडाला एवढा भराला की असं वाटते की आंब्याचं झाड काय मोडून पडते की काय, एवढं त्याला फुल येते. बरोबर आहे. तसा तुमचा आणि आमचा हा भारत आहे ना, तुमचा आणि आमचा भारत आहे. मी बी तुमच्यातलाच आहो. माझ्या हातामध्ये माहीत गेलं म्हणून काय झालं, मी बी तुमच्या मधलाच आहो. पण आखरीपर्यंत आम्ही त्या ईश्वराच्या नामचिंतनामध्ये किती जाणार आहोत की? बोलण्याचा मतलब एवढा, जेव्हा आंब्याला भर येते, वारं येते, आभाळ येते, आहे ना, आभाळ येते, मग त्याला काही छोटे छोटे आंबे तयार होतात. काही गारा पडतात, ते गारा घेऊन जातात, काही वारं घेऊन जाते, काही गोटी हाणणारे बी राहतात. काही कमी आहे का? गोटी हाणणारे बी राहतात. बरोबर आहे. त्याच्याबद्दल किती राहतात, किती पिकतात, फार महत्वाचं आहे. ते किती पिकतात. जेव्हा ते डॉक्टर साहेब, आता थोडं उदाहरण दिलं ना आंब्याचं, जेव्हा तो आंबा पिकतो ना मायबाप, तेव्हा तो होऱ्याला फोन करत नाही का, चिठ्ठी वाटा लावत नाही की मी पिकलो ये म्हणते का? नाही म्हणत. बरोबर होऱ्या येते आणि त्याला खाते, आहे ना. असंच आमच्या जीवनामधले बी कडू पण तिखट पण